होळी का साजरी केली जाते? होलिका दहन कथा. होलिका दहन हा होळी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे. सणात वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून बोनफायर पेटवण्याचा समावेश आहे. होलिका दहन शुभ मुहूर्त अत्यावश्यक मानला जातो आणि पूजेसाठी सर्वात शुभ मुहूर्त ठरवण्यासाठी लोक सहसा ज्योतिषी किंवा पुरोहितांशी सल्लामसलत करतात. होलिका दहन शुभ मुहूर्त हा पूजा करण्यासाठी सर्वात योग्य वेळ मानली जाते आणि जसे मानले जाते की या काळात पूजा केल्याने सकारात्मक ऊर्जा आणि आशीर्वाद मिळू शकतात. प्रल्हाद हा भगवान विष्णूचा निस्सीम भक्त होता आणि त्याने आपल्या वडिलांची पूजा करण्यास नकार दिला. यामुळे हिरण्यकश्यप संतप्त झाला आणि त्याने आपल्या मुलाला मारण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, परंतु भगवान विष्णूच्या हस्तक्षेपामुळे प्रत्येक वेळी तो अयशस्वी झाला. हिरण्यकश्यपची बहीण होलिका हिला वरदान मिळाले, ज्यामुळे तिला अग्नीपासून प्रतिकारशक्ती निर्माण झाली आणि म्हणून तिने प्रल्हादला चितेत तिच्यासोबत बसण्यास पटवले. तथापि जेव्हा चितेला आग लागली तेव्हा वरदान कार्य करत नाही आणि होलिका जळून राख झाली. तर भगवान विष्णूच्या संरक्षणामुळे प्रल्हाद सुरक्षित राहिला. होलिका दहन कथा वाईटावर चांगल्याचा विजय आणि दैवी भक्तीचे महत्त्व दर्शवते. वाईटावर चांगल्याचा विजय आणि नकारात्मक आणि वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी होलिका दहन हा सण पेटवून साजरा केला जातो. हा सण लोकांना परमात्म्यावर विश्वास ठेवण्याची आणि धार्मिकता आणि सत्यासाठी प्रयत्न करण्याची आठवण करून देतो. प्रल्हाद भक्ताच्या स्मरणार्थ होलिका दहन साजरी केली जाते. भगवान श्रीकृष्णाच्या काळात या सणात रंग भरला गेला आणि तो उत्सवासारखा साजरा केला जाऊ लागला. चला जाणून घेऊया भक्त प्रल्हादाची कथा. एकदा असुरराज हिरण्यकश्यप विजयप्राप्तीसाठी तपश्चर्येत मग्न होता. संधी पाहून देवांनी त्याचे राज्य काबीज केले. ब्रह्मर्षी नारदांनी आपल्या गर्भवती पत्नीला आपल्या आश्रमात आणले. तो त्याला रोज धर्म आणि विष्णू महिमा बद्दल सांगत असे. हे ज्ञान गर्भात वाढणाऱ्या प्रल्हाद या पुत्रालाही प्राप्त झाले. नंतर जेव्हा असुरराजाने ब्रह्मदेवाच्या वरदानाने तिन्ही जग जिंकले तेव्हा राणी त्याच्याकडे आली. तेथे प्रल्हादचा जन्म झाला. होलिका दहन कथा. प्रल्हाद बालवयात आल्यानंतर विष्णूची पूजा करू लागला. यामुळे संतप्त झालेल्या हिरण्यकश्यपूने आपल्या गुरूंना बोलावून असे काही करण्यास सांगितले की त्याने विष्णूचे नामस्मरण करणे बंद केले. गुरूंनी खूप प्रयत्न केले पण ते अयशस्वी झाले. तेव्हा असुरराजाने आपल्या मुलाच्या हत्येचा आदेश दिला. त्याला विष देण्यात आले. त्याच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला. विष पिणाऱ्यांसमोर सोडण्यात आले. त्याला हत्तीच्या पायाखाली चिरडून टाकावेसे वाटले. डोंगरावरून खाली फेकले गेले, परंतु भगवंताच्या कृपेने प्रल्हादचा एक केसही सुटला नाही. तेव्हा हिरण्यकश्यपूने आपली बहीण होलिकाला बोलवून प्रल्हादला घेऊन अग्नीत बसण्यास सांगितले, जेणेकरून तो जळून राख होईल. होलिकाला वरदान होते की जोपर्यंत ती एखाद्या सद्गुणी माणसाला इजा करण्याचा विचार करत नाही तोपर्यंत तिला अग्नीने कधीही इजा होणार नाही. आपल्या भावाच्या सल्ल्यानुसार होलिका आपला पुतण्या प्रल्हादला आपल्या मांडीवर घेऊन अग्नीत बसली. त्याला इजा करण्याच्या प्रयत्नात होलिकाने स्वतःला जाळून राख केले आणि प्रल्हाद हसत हसत अग्नीतून बाहेर आला. त्यासाठी हवे असल्यास मागील वर्षांचे काही वाईट अनुभव आणि अपयश एका कागदावर लिहून अग्नीला अर्पण करा. होळीच्या दहनात तुमच्या मनातील नकारात्मक भावनांना तोंड द्या. तरच प्रल्हादाप्रमाणे सकारात्मक विचाराने पुढे गेल्यास तुम्ही देवाच्या कृपेला पात्र व्हाल. होळी हे नाव होलिकापासून आले आहे.
जो राक्षस राजा हिरण्यकश्यपची बहीण आहे. होळीच्या उत्पत्तीमागील इतर आख्यायिका अशी आहे की लहानपणी भगवान कृष्णाला पुतनाच्या आईच्या दुधाने विषबाधा झाली आणि त्यामुळे त्याच्या त्वचेचा वैशिष्ट्यपूर्ण निळा रंग विकसित झाला. गोरी त्वचा असलेली राधा आणि इतर मुली त्याला आवडतील की नाही याची कृष्णाला खात्री नव्हती. अशा प्रकारे तो राधाजवळ गेला आणि तिचा चेहरा काही रंगात रंगवला. त्वचेचा रंग निळा असूनही राधाने कृष्णाचा स्वीकार केला आणि त्या दिवसापासून होळीचा सण साजरा केला जातो. हा फाल्गुन महिन्यात पौर्णिमेनंतर साजरा केला जातो, जो सामान्यतः फेब्रुवारी ते मार्च दरम्यान येतो. मॉरिशस, फिजी, गयाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, पाकिस्तान आणि फिलिपाईन्समध्ये होळी साजरी केली जाते. पहिला दिवस होलिका दहन किंवा छोटी होळी आणि दुसरा रंगवाली होळी, धुलेती, धुलंडी किंवा धुलिवंदन म्हणून ओळखला जातो. एक प्रचलित म्हण रंगांचा सण बुरा न मानो होली है या म्हणीसाठी देखील लोकप्रिय आहे. होळीच्या सणात सिंथेटिक रंगांचा वापर काही लोकांसाठी चिंतेचा विषय आहे. तथापि बरेच जण पाण्याने आणि काही घरगुती नैसर्गिक रंगांसह खेळण्यास प्राधान्य देतात. नील, सूर्यफूल आणि झेंडूच्या फुलांपासून नैसर्गिक रंग मिळतात. होली हा सण जगभरातील हिंदूंनी साजरा केला जातो. नेपाळी वंशाचे लोक देखील जगाच्या विविध भागांमध्ये हा सण साजरा करतात. होलिका आग एक अशी जागा आहे जिथे लोक एकत्र येतात आणि त्यांचे धार्मिक विधी करतात. लोक त्यांच्या धार्मिक विधी दरम्यान देवाकडे क्षमा मागतात आणि त्यांच्या वाईटाचा अंत व्हावा अशी प्रार्थना करतात. होळी हा मुलांसाठी आनंदाचा आणि रंगांचा सण आहे. सर्व वयोगटातील मुले एकत्र येतात आणि एकतेने आणि उत्साहाने सण साजरा करतात. धन्यवाद. श्री